अतृप्त आपण कशाला म्हणतो? बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं माझं बी काय, ज्याच्या इच्छा अपूर्ण राहतात त्याला अतृप्त आत्मा म्हणलं जातं. आता अतृप्त आत्मा बनतो कसा हे जरा ग्रंथ वाचा, म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मातल्या ग्रंथात ह्याचा उल्लेख आहेत. जड भरताची कथा कुणी ऐकल्या का? ठीक आहे, ग्रंथात आहे ती. ठीक आहे, म्हणजे हे आपल्या हिंदू धर्मातल्या ग्रंथात आहे ती. जरा ग्रंथ वाचायला शिका. बाहेर त्रासात निघायचं असेल तर देवाचा अभ्यास करायला शिका. तर ठीक आहे, आता ती काय कथा मोठी आहे, ती काय सांगत बसत नाही. पण गीता भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलंय की अर्जुनानं विचारलं की देवा म्हणलं आत्ता भक्ती करतोय आणि अचानक मेलो तर पुन्हा आणि पहिल्यापासून भक्ती करायची का? त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा सांगितलं की अंतसमी इच्छा व्यक्त करशील त्यानुसार जन्म. हे कुणाला माहित असेल त्यांनी हात वर करा. गीतेत आहे का नाही माऊली? की स्पष्ट गीतेत आहे. ह्याचा अभ्यास करा. नुसतं काय तर सांगतो थातोर मात्र नाही. मी ग्रंथ सोडून कुठलंही उदाहरण देत नाही. तर अंतसमी इच्छा आपली काय होत्या की आता मी इथं आहे, थोडक्यात माझ्यावर घेतो अतृप्त आत्मा बनतो कसा लक्षात घ्या. आता मला ताण लागल्या, मला कोरड पडत्या, खडीसाखर मागितली आणि खडीसाखर हिने दिल्या आणि आता हातात घेऊन हितवर गेला ह्यात, तेवढ्यात तेवढा अटॅक आला, संपलो. इच्छा कुठली राहिली? हे तर मान्य आहे. आता मेलं की काय रक्ताचं पाठ वाहते ती का? काय जातंय बाजूला? हे तर मान्य आहे. त्या आत्म्याला इच्छा कुठली राहिली? खडीसाखर. त्यामुळं ही अतृप्त आत्मा पारदर्शी शरीरानं वापरतो. 20वा अध्याय वाचलाय का गुरुचरित्रात? थोडक्यात इच्छा राहील तर पिशाच्या योनीसारखं राहावं लागतंय, पारदर्शी शरीरानं राहतंय. आता भगवंत जोपर्यंत त्याला मुंगीचा जन्म देत नाही तोपर्यंत ह्याला खडीसाखर खायला मिळत, आणि जोपर्यंत खडीसाखर मिळत नाही खायला तोपर्यंत त्याला पुढचा जन्म मिळणार नाही. हे जीवनातलं सत्य लक्षात घ्या. त्यामुळं ही अतृप्त आत्मा चांगला असताना किरकोळ बाबी सुद्धा राहत असतो. आता ही आत्मा भटकतो, हे तर मान्य झालं का? आता आत्मा भटकतो का किंवा राहतो का ह्याच्यावर कधी अभ्यास संशोधन केलंय का आपण? मातेला सगळी जाता का? हिंदू धर्मात पद्धत आहे आपल्या की एक माणूस मेला की धन देणं आणि दफन करणं, दोनच विधी आहेत आपल्या हिंदू धर्मात. आता माणसाला धन दिलं आणि दफन केलं की तिचं अस्तित्व काय राहतंय का? वैद्यकीय किंवा शास्त्रीय दृष्टीतनं नाही राहत. मग तिसऱ्या दिवशी सगळं गाव पाहुणं पै नैवेद्य घेऊन कुणाला जातो आपण? हा, आता आत्म्याला नैवेद्य म्हणजे निरोप द्यायला जातोय म्हणून कोणी गेलंय का यात सांगा? मग किती आंधळ वागतोय आपण. आणि ज्ञानाच्या गोष्टी श्रद्धा आणि अंधश्रद्धा करता कितपत योग्य आहे सांगा? आत्मा आहे तर मान्य केलंय. मग जाताना कधी त्या आत्म्याला निरोप द्यायला जातोय म्हणून गेलोय का आपण? गावाच्या चौकशी करत बसतो आपण. ते आत्मा आपल्याकडे बघत असतो. आत्मा असतो का? इथनं गेल्यानंतर तर बघशीला का? आता परीक्षण करायला जमल का? तिथं बोलू नका, फक्त आपल्या आपण परीक्षण करायला शिका. तर माणूस मेला की लगेच त्याला गती मिळत नसते. त्याचं देहावर प्रेम असतं, ती देहात जायला बघतं पण होत नाही. त्यामुळे त्याला धन देणं ही विधी आपल्या हिंदू धर्मात ठेवलंय. एकदा दफन केलं किंवा जाळलं की त्याच्यात घुसता येत नाही. ह्या मागचं कारण आहे. मग तो आत्मा आपल्या घरातच येतो, त्याला गती मिळत. आता तिसऱ्या दिवशी ज्यावेळी नैवेद्य द्यायला जातो त्यावेळी सगळ्याबरोबर ते आपल्याबरोबरच चालत असतं. आणि त्यावेळी नैवेद्याचा ढीग ठेवतो का नाही आपण? ढीग ठेवला की ती नैवेद्य खायचा मान प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला दिलाय. हे कुणाला माहित असेल त्याने हात वर करा. हे तर मान्य आहे का? कावळ्याला दिलाय. आता ती सीतेची गोष्ट काय सांगत बसत नाही, सीतामातेची. ठीक आहे. आता कावळा नैवेद्य खायचा मान असताना कावळ्याला तो आत्मा दिसतो आणि आत्म्याला कावळा. ह्या गोष्टी आपण जरा बघा. आणि 511 नंबरचा व्हिडिओ बघा, जमल का बघायला? हे सत्य असत्य पाळकायचं असलं तर 511 नंबरचा आपला मोराचा व्हिडिओ बघा. तर ती चांगला माणूस ओळखायचा कसा आणि दुराचारी ओळखायचा कसा हे बी आपण जरा अभ्यास त्यातनं करायला शिका. आता सज्जन माणूस जर असेल सात्विक, जर तो मेला तर त्या कावळा असते बसलेलं, त्यांना तो दिसतो, ह्यांना कावळा दिसतो. तो पाया पडतो कावळ्याला आणि बाबा नैवेद्य खावा म्हणतो. पटदेशी कावळा येऊन नैवेद्य खाऊन निघून जाते. ती बघितलंय की चांगल्या माणसाचं लक्षण आपण सुद्धा म्हणतो बाबा त्याची इच्छा कुठली नाही, पण तिथं आत्मा ही आपल्याला माहीत नसतं. ठीक आहे.
आता दुसरा घराला दमवणार असेल किंवा घरानं जर त्याला दमवून मेला असला तर तो रागात असणार का नाही? ती काय करतं की कावळं बसलं आणि ती यायला लागलं नैवेद्य खायला की असा हात वारा करते. असा हात केलं की ती खात कावळा निघून जातो का नाही? नैवेद्यावर बसतो आणि तिथं शिवून सुद्धा ती देत की कोणी कोणी बघितलंय हात वर करा. सत्य आहे का? एक कण कुठं जरी असलं तर कावळा खातो, पण ही नैवेद्य खाऊन देत नाही. ह्याला 511 मध्ये व्हिडिओमध्ये बघा आपल्या की एक पोरग मिळतंय माडीवरनं पडून बारकं. ती बोललंय, शक्ती बोलल्या, मी सांगत नाही. सत्यता बघायला तपासायला शिका. हे नुसतं सांगतोय म्हणून नाही आणि पुन्हा गेलं की आत्म्याला पाया पडून बाबा पुढची गती मिळू दे म्हणून प्रार्थना करा. ती पोरग पडल्यानंतर बारकच होतं. म्हटलं तुझं काय झालं बाबू? म्हटलं तर म्हणला पुरलं मला. मग डबऱ्यात गेलतास का? डबऱ्यात कशाला जातोय? म्हणला मी वरत होतो. मग नैवेद्य शिवलास का? नाही म्हणला शिवला. मग काय केलंस? म्हणलं ते नैवेद्य खायला कावळा आला की मी असं करत होतो. बघितलाय का कोणी? 511 नंबर आहे का? एक तर मौल्य सत्य आहे का? जाणारीने बघा. ही व्हिडिओ सांगतोय त्याचा अभ्यास करत जावा. अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी ही भरपूर मोठं महत्वाचं आहे. तर तिसरा माणूस एक ओळखा की ती घरात बी पिढा देतोयच पण गाव सुद्धा वैतागलेला असतंय. असा माणूस मेला की ती कावळा येतो, कावळ्याला नैवेद्य शिवून देतच नाही. लोक म्हणते ती या जावा गाय घेऊन. गाय दोघ जण धरून आणते. ती गाय गेली की त्याला काठी घेऊन गेल्या का अंगावर जातं. ती गाय सुद्धा हिसका देऊन निघून जाते. हे कुणी कुणी बघितलंय? हे तर सत्य आहे का? जवळनं गाय जात्या, काय कारण असं सांगा बरं. ह्याचा अभ्यास आपण करायला हरकत नाही. ठीक आहे. आता हे आध्यात्मिक झालं. आता जनरल नॉलेजमध्ये सुद्धा आपण तरुण पिढीने अभ्यास करा. जिथं तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याला तालुक्याला जाणारा रोड आहे का नाही? हायवे आहेत का नाही? त्या रोडला तुमच्या समोर ऑन दी स्पॉट एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे पूर्वी आणि पुन्हा तिथं 2-3 माणसं मेलेली आहेत ती आणि पुन्हा आपण जाता येता बघत जावा. त्या स्पॉटला 10-20 फूट इकडे किंवा 25 फूट वारंवार अपघातावर अपघात होतात. असं स्पॉट कोणी कोणी बघितली ती सांगा. हे तर बरोबर आहे. पोलीस स्टेशनला त्याला ब्लॉक पॉइंट म्हणलं जातं. तसं आपण बघत जावा. तर तिथं आपल्याला वाटतंय काय ती दारूच पियला असेल, तिथं लक्षच नसेल असं आपण म्हणतो. पण ऍक्च्युली काय होतंय? व्हिडिओचा अभ्यास करा. कालच्याच एका शक्तीनं सांगितलं की ती 4-5 मेलेला आत्म तिथंच असतात आणि त्यांना काय वाटतंय की आपण मेलोय ती मेलोय. पण आपल्याला दोस्त मंडळी आता जीवन चालेल का? ही जर मिळवायची म्हणलं तर मारलं पाहिजे. मग डोळ्यावर झापर, स्टेअरिंग पेन, टायर बस्ट करणं अशा गोष्टी करून ती तिथंच ऍक्सिडेंटवर ऍक्सिडेंट करतं. आणि जास्त प्रमाण म्हणलं तर पौर्णिमा अमावस्याला होतात. की ज्यांनी बघितलंय त्यांनी ठीक आहे. आणि ज्याला बघायचा अभ्यास कुणाला करायचा आहे का याचा? करायचा असला तर 1000 फुटावरनं लांब न करा. जाग्याला जाऊन आपला पंचनामा करून घेऊ नका. पुन्हा सांगितलं मोराळा म्हणून पुन्हा इच्छिला येऊन काय उपयोग होणार? 1000 फुटावरनं करा. जवळ जाऊन करू नका. अभ्यास करा पण त्याला मर्यादा अंतराचं ठेवा. आता इच्छात अतृप्त होऊन आता भगवंताने माऊली जन्म काढलेला आहे. आत्मभटक किती मान्य झालं का? म्हणजे विज्ञान दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या मी तुम्हाला दोन्ही सांगितलं. तर असंख्य आत्मा ही मान्य झालंय का आता? काय यात म्हणजे आणि ह्यांना मेलं की मग ह्यांना देव दिसते. ती जिवंत असताना आपल्याला देव दिसत, मला बी दिसत नाही त्यात. पण मेलं की देव लगेच दिसते ती. आणि मग त्यांना वाटतं की आता चुकलंय आपण, मला मुक्ती द्या. आता बिन शाळेला जाता बालवाडीपासून कुठंच गेला आहे शाळेला आणि 12वीचं सर्टिफिकेट द्या म्हणतं तर कोण देईल का याला? तसं येऊ जिवंत असताना कधी मंदिरात नाही, कधी नामस्मरण नाही, कधी भक्ती नाही आणि ह्याला मुक्ती देव देतील का सांगा? मग मात्र त्याला वाटतं की देवाने मुक्ती द्यावी आणि देव अशा मूर्ख लोकांना बघायला तयार. अध्यात्माला मिळत नाही ह्यांना कुठलं द्यायचे. मग मात्र यांचा वाटतंय की ही भटकायला नको वाटतंय. सगळं जग दुनिया जे आपण भगवंताने जन्म का दिलाय माऊली की आपण हिंदू धर्मातल्या ग्रंथात बघा 184 योनी आहे का नाही ऐकून माहिती? त्यामध्ये एकमेव माणूस भगवंताने बनवलं आणि सांगितलं की तू मृत्यू लोकात जा, तुझा सुखानं संसार कर आणि माझं नामस्मरण माझी भक्ती करण मला प्राप्त हो. देवात चुकलं का काय? मग आपण जन्माला येत असताना माऊली परमेश्वर जन्माला घातली ती. आज 5 रुपयाचा बिस्किटचा पुढं कुरकुऱ्याचं पॅकेट कुठलंही असू द्या त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट आहे का नाही? ज्यावेळी हा अनमोल देह निर्माण केला त्यावेळी काहीतरी आयुष्य मर्यादा भगवंताने दिली असेल का नाही आपल्याला?
आणि ती आयुष्य मर्यादा घेऊन आपण पूर्वसंचेतानुसार किंवा पूर्वपुण्यानुसार ज्या त्या कुटुंबात ज्या त्या धर्मात आपण येत असतो, आपल्या हातात नसतंय काय. आणि तिथं आल्यानंतर मी म्हणतो आता हे कलियुग आहे, कलियुगात आपण देव मानू नका, मला त्याबद्दल बी दोष द्यायचा नाही, भक्ती बी मानू नका. संसार तर सत्य आहेत का नाही तुमचं, चालली ती का चांगलं. कोण देव अडवायला आलाय का हात बांधली सांगा. काय झालं, कर्ज झालं फास लावून घे, मार्क कमी पडली की फास लाव, भांडण झालं की तेल वता पेटवा जळून मारा, किरकोळ बाबीतनं आत्महत्या करणं यासाठी जन्म आहे का सांगा बरं. तर ही आत्महत्या जर केली माऊली तर काय होतं की ते आत्म्याला भटकावं लागतं. हे आपण व्हिडिओत बघा. आज माझ्यावरनं उदाहरण देतो की मला समजा 70 वर्षाचं एक अंदाजे भगवंताने आयुष्य दिलं आणि 35 वर्ष माझं कुटुंब संपलं म्हणून जर मी औषध पिलो असतो किंवा फास लावला असता, कमीत कमी किती वर्ष भटकावं लागलं असतं. हे तर मान्य आहे का. 35 वर्ष तर कमीत कमी गती मिळत. आता शक्त्या बोंबल देते आम्ही चुकलो भटकलोय, बघितलंय का, अभ्यास करा. तर आत्महत्यासारखं कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. झाला त्रास ना, एक दिवस घर सोडा, पाहुण्याकडे जावा, देवळात राहावा, पण असल्या आत्महत्यासारखं प्रकार करू. मेलं की संपत ही मोराळा दिसतंय म्हणून आत्महत्याचा विचार डोक्यातनं काढा. तर ही असंख्य आत्मा भटकते ती आणि मग यांना मुक्ती पाहिजे असते, देव मुक्ती देत नाहीत, मग ही वैतागते ती. आणि त्या मुक्तीचा फायदा घेऊन आज मांत्रिक तांत्रिक त्याचा वापर करायला लागले. मग त्या मांत्रिक आज जग दुनिया चंद्रावर चालली तशी अधोगतीकडे नेणारा बी समाज आहे, त्याला मांत्रिक तांत्रिक म्हणायला काय हरकत नाही. ते मंत्र तंत्राद्वारे त्यांना आव्हान करतात, मी तुम्हाला मुक्ती देतो, माझं एक काम करणार का. आता एक काम केल्यावर मुक्ती मिळत असेल तर असंख्य आत्म कुणाकडे जाणार, बरोबर आहे का. की मांत्रिकाचं भांडवल झालं, मांत्रिक आपल्याकडे पाठवल का डायरेक्ट. आज बऱ्याचशाच माणसांना दमलेल्यांना खोटं बोलू नका, माझ्यावर कुणी केलं ते माणूस कळावं किंवा नाव कळावं असं कुणाकुणाला प्रामाणिक वाटतंय तिने हातवर करा. सगळ्यांना वाटतंय का नाही, अगदी रागात वाटतंय, ती दिसला की त्याला ठेवणारच नाही. तर हे डोक्यातनं राग काढायला हरकत नाही. पाठीमागनं बाण मारलाय माऊली, बाण काळजात घुसायला लागलाय, तो बाण काढणं महत्वाचं का आता मारलंय बघायला जाणं महत्वाचं. जर बघायला गेलं तर इथं कोसळणार, बघणार आहे का आपण. तर केलंय तर आपण रस्त्यावर आलो, तिरक्या नजरेनं बघितलं तर ते उगं बसल का. उद्या 4 पाठवल्यावर काय करणार आहे आपण. तर त्याला बघू नका, इथनं पुढं त्यानं केलं त्याला दोष देऊ नका. उद्यापासून त्याला नमस्कार करायला हरकत का. तर त्यानं केलं म्हणून आज आपल्याला कोण भेटले, चांगलं झालं का वाईट झालं सांगा. आज आमचं परिवार उद्ध्वस्त झालं तरी सुद्धा आम्ही दुःखात नाही का. तर भगवंताने एवढी डायरेक्ट ह्या कलियुगात सेवा दिलेला आहे, ह्याच्यापेक्षा जगात कुठलं सुख समाधान नाही. तर ठीक आहे, तरी मी पाठवतो कोण हे तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये सांगतोय. कुणावर वैमनस्य ठेवू नका. ही पाठवणारी कोण असते ती, तर पहिला प्रयोग जो असतो होतो असा तो पाठवणारा म्हणजे वारंवार जर आपण एखाद्यावर अन्याय करत असलो आणि जर पुढच्याला मनगटाला धरायची तुमच्या जर ताकद नसेल तर तो व्यक्ती तुमच्या समोर येऊ शकत. तो सरळ मांत्रिकाकडे जातो, तुझं काय असेल ते घे आणि ते तेवढं काटा काढ. त्याला पैशाचे मतलब, पैसे ढीग देतोय, देऊ दिलं की ते आत्म्याला विचारतोय कुणाला मुक्ती पाहिजे. एकापेक्षा एक आत्मा पुढे येते ती. अमकं अमकं नाव, अमकं अमकं घर, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त कर आणि झालं की लगेच मी तुला मुक्ती. फुकटचा आत्मा आपल्या घरात येत असतो, नाव पत्ता झाला की ह्याला काय लागत. पण आता हे एवढं पैसे मोजतोय म्हटल्यावर ह्याला वस्तू काय तर दिली पाहिजे का नाही. मग हे नाटकं आहे ती सगळी, बाहुली लिंबू काय अमकं तमकं उतारा बितारण टाक तिथं म्हणायचं का. तर एवढं पैसे दिले त्याला एक समाधान, बाहुलीतनं काय येत. ठीक आहे, ही पहिला प्रकार अन्यायामुळं. आज सगळे आपण अन्याय करणारी नसतोय. दुसरा जो प्रयोग व्हायला लागलाय त्याच्यावर माऊली आता लक्ष आपण तरुण पिढीने ठेवायला पाहिजे. ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर या 3 गोष्टीमुळे हे प्रयोग प्रत्येक क्षेत्रात चालली. आज शेतकरी असला, आता भाऊभाऊ व्हायची म्हणा चौघपांच, आणि ह्याला एक 10 गुंठ जमीन आल्या, पण ती काबाड कष्ट करून दुसऱ्याची शेती करून जर त्यानं 2 एकर जमीन घेतली तर न बघवणारे हिवत असतो. शेव माझ्या पुढे जाता ईर्ष्या, आपलं असू देईल पण दुसरा पुढे जाता का.
मग आता इथं अडवून चालत नाही, हो काय थांबणार नाही. मग असं 4 पैसे खर्चायचं ना असला प्रयोग सोडायचा. झालं, त्याच्यात ही शक्ती आली की वाट लावायला सुरुवात करते. लक्षात घ्या, की शेतकऱ्याचं झालं. व्यापारी जसं असेल तर एवढं व्यवसाय असतोय दुकान, आणि चांगला प्रामाणिकपणे करून 4 पैसे आले की 3 मजली 2 मजली बांधाय काढलं की पोटात शिळ उठणारे कोण लांबचे आहेत का? ही ईर्ष्या करणारी आपल्या जवळचीच माणसं असते ती. मग ह्याला थांबवता येत नाही, काय करता येत नाही, तर असलं वस्तू लावायच्या मागं 4 पैसे जाऊ दे पण हे कायमचा बाद झाला पाहिजे. मग ही दुसरा प्रयोग झाला. तिसरं, एखादे मुलगा आई वडील गरीब असते ती, अगदी परिस्थिती नसत्या, पण आपण भोगलो ती आपल्या मुलाला येऊ नये म्हणून रक्ताचं पाणी करून ती मुलांना शिकवते ती. पण ही जर पोरगं सुराला लागलं तर आपलं घर ह्यांचं पुढं जाईल आणि आपली पोरं म्हणजे साधी राहते ती. मग ही पुढं जाता कामा नाही म्हणून सुद्धा प्रयोग करायला मागं पुढं बघत नाहीत. आता व्हिडिओ बघितलाय का? एक मुलगी PSIची परीक्षा .25 मध्ये गेलेली, बघितलाय का? जरा अभ्यास करा. मुलीचा व्हिडिओ .25 मध्ये घालवली शक्तीनं. शक्ती सांगते, व्हिडिओ बघत जावं, जरा अभ्यास करा त्याच्यावर. आणि मंत्रालयाची परीक्षा म्हणली याला 2 मार्कात घालवली. 526 नंबरचा व्हिडिओ आहे, तो नंबर बी लक्षात ठेवा. ठीक आहे. ही ईर्ष्येतनं लोक अशी करते ते, पुढं कुणाला जाऊन द्यायचं नाही, भलं आपलं घर जळू दे पण येऊ जाता. आता हे झालं पाठवण्याच्या गोष्टी. माऊली काय गोष्टी आपण चुकतो ही शक्त्याच म्हणून चालणार नाही. सासूला जर त्रास देऊन जर तिनं जर आत्महत्या केली तर तिचा आत्मा ग बसून देईल का? आणि जर सून जर अशा पद्धतीत मेली असेल तर ती सासूला ग बसून देईल का? आत्माच असतो, लक्षात घ्या. ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. ज्या घरात फास लावलेला असतो, या आत्महत्या घडल्या, तिथलं मात्र खरोखर ती आत्मा दमवतो. त्याला पित्र म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही. ही सुद्धा आपल्या घरात दमवतं. आपण काय करतो की जागा घेतो, घर घेतो, प्लॉट घेतो, स्वस्त मिळलं की तिथं काय आहे हे आपण बघत. आणि जर त्या घरात जर अशा गोष्टी घडल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. काय लोक दत्तक वारत जाता का नाही? दत्तक जातो, वारत जातो, आपण प्रॉपर्टी खातो. वर्षातनं एक नैवेद्य ठेवता का कधी? त्यांना ग बसतील का ती पित्र? सगळी इस्टेट तुमच्या नावावर केली आणि तुम्ही साधा एक वर्षातनं नैवेद्य ठेवत नसला, कशी ग बसतील पित्र? काय नाही, आपल्याला अक्षय तृतीया असत्या, एक नैवेद्य ठेवत जावा, सर्व पित्रे अमावस्या असत्या, या बाबांनो खाऊन जावा म्हणायचं. काय त्यांचं वाटणी मागत. ह्या गोष्टी सुद्धा आपण चुकत असतो. हे अध्यात्म ग्रंथ बघितलं तर आपल्याला कळू शकतंय. ठीक आहे. आता हे करतं कोणी लक्षात आलंय का? केलं म्हणून काय उगाच भुई दुखतो नका. ह्याला अतृप्त आत्मा असतो. ही आत्मा काढणारा कोण जगात आहे का सांगा बरं? आपल्या शरीरात आहे का नाही? आहे का शरीरात? दिसलाय का कुणाला? मग हे काढणारा कोणी येणार आहे? बॅलिस्टर. जरा विचार करून बघा की काय ती धरून वडवायचं आहे? वय बाबा टाकतो. ह्याला गोडी गुलाबीनं पाठवते ते मांत्रिक. पाठवायचं सोपं आहे. गोळ्या घाल म्हणले की रिव्हॉल्वर 2 मिनिटात, 1 मिनिटात धाड 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 गोळ्या घालता येते. त्या गोळी थांबवणारं कोण आहे का? तसं ही पाठवायचं सोपं आहे, पण परत घ्यायचं यांच्या हातात नसतंय. हे फक्त अडवणारं म्हणलं, या असुरी आत्म्यानं जर त्यांच्यावर जर अडवायची ताकद म्हणलं तर सगळ्या देवी देवतात फक्त दत्त महाराज आहेत मौली. ह्याचा आपण अभ्यास अध्यात्मात करा. आता काय माळकरी सुद्धा येते ती. त्यांना आम्ही विचारतो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, पांडुरंगाचं भक्त आहे, पांडुरंग थांबवत नाही, ती काय करू शकत नाही, ती मुक्ती देते, ऐश्वर देते, ती यांच्या नादाला लागत नाही. शंकर भूतनाथ म्हणलंय, यांचं गण आहे, यांना ती काय करू शकत नाही. ब्रह्मदेवाने जन्म दिला की विषय संपला. इतर देवदेवता करत नाहीत असं नाही. तुम्हाला फक्त दत्त महाराजांच्या सानिध्यात आणून सोडायचं काम करते ती काय वाया केलेली सेवा गेलेली नाही. ठीक आहे. तर माऊली ह्यात निघायचं असेल तर आपल्याला दत्त महाराजांना शरण जावावं लागल आणि त्यांची भक्ती करावीच लागल. तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा, भक्तीला विरोध नाही, पण आपल्याला दत्त महाराज सुद्धा भक्तीत घरी न्यायला पाहिजे. त्याशिवाय आपल्या घरात सुख समाधान शांती येणार नाही. आज काय लोकांना वाटतंय की मी आता ह्या देवाचा भक्त, आपल्या घरात कुळस्वामी कुलदेवता पाहिजे, इष्टदेव आराध्य देव कुठला असेल ते ठेवा, त्याबद्दल माझा विरोध नाही. पण दत्त महाराज करत असताना आपल्याला काय लोकांना वाटतं, एक तत्वी माणसं असते ती, मी ह्या देवाचा भक्त, मी ह्याचा अनुग्रह घेतलाय, मग आता दत्त महाराजांना शरण का जाऊ वाटतं का कुणाला?
काय लोकांना वाटतं का नाही विकल्प येतो, तर ही विकल्प काढायचा असला तर आपण अध्यात्माचा आधार घेऊन विकल्प काढायला हरकत नाही. आणि त्यासाठी आपण गुरु दत्त महात्म्य कथासार दिसलंय का, ही घ्या, कथासार आहे, गोष्टीरूपी कथा आहे त्या. ह्यामध्ये त्रिमुखी दत्त महाराजांची सगळी माहिती आहे, कुणाला काय दिलं वैभव, कुणाला कसा प्रसंग केला, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळते. तर दत्त महाराजांची भक्ती करत असताना किंतु परंतु अजिबात ठेवू नका, ही ज्याला मनात येत असेल त्यांनी हे दत्त महात्म्य वाचायला हरकत नाही. ह्यामध्ये एक कथा आहे, ती मी कथा सांगतो की देवांचा राजा इंद्र, ही तर मान्य आहे का, इंद्रा एवढं तर वैभव आपलं नाही, तर इंद्राचं इंद्रपद अनेक वेळा हिरावून घेतलं होतं. त्यामुळं इंद्र रानमाळ हिंडायला लागला. त्यावेळी अनेक दिवस झाल्यावर तो देवांच्या गुरूंना शरण गेला बृहस्पती, की आम्हाला ह्यातनं वाचवा. त्यावेळी देवांच्या गुरूंनी सल्ला दिला की तुला जर तात्काळ लगीच्या लगीच इंद्रपद पाहिजे असेल तर तू सगळ्या देवांना घेऊन दत्त महाराजांना शरण जा. सांगितलं कुणी, देवांच्या गुरूंनी. मग मात्र इंद्र लगेच सगळ्या देवांना घेऊन दत्त महाराजांच्याकडे आला. इंद्र कामापुरता मामा, आपल्याला बी माणसं असते ती का नाही, काम झालं की मतलब संपला. तसं इंद्र बी त्याच टाईप मधला होता, त्याचं सिंहासन गेलं की ते देवापाशी जायचं. त्यामुळं दत्त महाराजांनी दुर्लक्ष केलं, पण इंद्र तिथनं उठला नाही. मग मात्र दत्तप्रभूंनी विचारलं, का आलायस बाबा, तर म्हणले आमचं राज्य वैभव त्या जंबारसूर दैत्याने हिरावून घेतलंय आणि आम्ही रानुमाळ हिंडायला लागलोय, अनेक दिवस झालं. त्यावेळी दत्तप्रभूंनी सांगितले की तुम्ही युद्ध करा. देवा म्हणले कितीतरी दिवस झालं युद्ध करतोय, आता जाऊन काय होणार. त्यावेळी दत्तप्रभूने अभयवचन दिलं, तुम्ही आत्ता युद्धाला जावा. ज्यावेळी ती दैत्य ऐकत नाही त्यांना युक्तीनं फक्त माझ्यापर्यंत आणायचं काम करा, पुढचं मी बघायला तयार. मग मात्र इंद्र सगळ्या देवांना घेऊन गेला. तुंबळ त्या जंबासूर दैत्याबरोबर युद्ध झालं. दैत्य ऐकणार आणि देवांना मार बसायला लागला. त्यावेळी देव पुढं आणि दैत्य पाटला करत मागे. सगळं देव कुणापाशी आलं, दत्तप्रभूशी. आणि ती असुर सेना बी आलेली दत्त महाराजांना दिसली. आणि दत्त महाराजांच्या माऊली लीला असते त्या, ही दत्त महात्म्य वाचा म्हणजे तुम्हाला कळत. त्या लीला देवादेखांना सुद्धा कळलेल्या नाहीत, आपल्यासारख्याला समजत नाही. त्या असुर सेना आलेली बघितल्या दत्त महाराजांनी मोहिनी रूपानं स्त्री निर्माण केली आणि आपल्या मांडीवर बसवली. ती असुर सेना आता देवांना सोडायचं नाही म्हणून आली, पण ही स्त्रीला बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यातनं युद्ध ही निघून गेलं. मोहिनी रूप तुम्ही वर्णन ऐकलंय का, दोन वर्णन येते आपल्याला, एक भगवान शंकरांना वाचवायला आणि दुसरं समुद्र मंथनाच्या वेळी मोहिनी रूप घेतलं. हे तिसरं दत्त महात्म्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत. त्या स्त्रीचं वर्णन कुणीही करू शकत नाही, अशी सुंदर स्त्री. आणि ही स्त्री त्या असुराने बघितल्यावर युद्ध ही त्यांच्या डोक्यातनं विषय गेला आणि त्यांच्या डोक्यात विकल्प चालू झाला, ही स्त्री ह्या गोसाव्याला कशाला पाहिजे. दत्त महाराज संन्यासी विषयात होते, त्यामुळे ह्या गोसाव्याला कशाला पाहिजे, हिला आपल्या राजाची राणी बनवूया, ही त्यांच्या डोक्यात आलं. आणि त्यावेळी ते असुर अधिकारी त्यांचं पुढं आलं आणि त्या स्त्रीला हात लावायला लागलं. त्यावेळी दत्तप्रभूंनी सांगितलं की तुम्ही हिला हात लावू नका. नायक न्याराला असुर म्हणलं जातं. त्यांनी जबरदस्ती स्त्री उचलली, पालखीत बसवली आणि घेऊन चालली. आता किती लांब गेली बघायला काय मी नव्हतो, त्यामुळं थोडीशी लांब गेल्यानंतर इंद्राला बोलवलं आणि जा म्हणले आता युद्ध कर. इंद्र हुशार होता का अज्ञानी होता, हुशार होता इंद्र. देवा म्हणला आत्ता मार खाऊन आलो ना, आत्ता जाऊन काय होणार. त्यावेळी दत्तप्रभूने सांगितलं मगाचं वेगळं आहे म्हणजे ना आत्ताचं वेगळं आहे, आता काय वेगळं आहे तेवढं देवा सांगा. मग म्हणले जातो. त्यावेळी दत्त महाराजांनी सांगितलं ही स्त्री म्हणजे म्हणले माझी माया आहे म्हणले. परत स्त्रीला जर कोण हरण करत असेल, अन्याय करत असेल, तर तिची किती जरी पिढ्याची पुण्याय असेल तर ती समाप्त होत असत्या. त्या जंबासूर दैत्याची त्याच्या पत्नीची पुण्य असल्यामुळं तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करू शकत नव्हता, पण ह्या स्त्रीला नेल्यामुळं त्याचा जो पुण्याय होती ती संपलेली आहे म्हणले. आणि आता जावा तुम्ही युद्ध करा. मग इंद्र गेला. अनेक दिवसात विजय प्राप्त होत नव्हता, तो एका दिवसात विजय प्राप्त करून दत्तप्रभूंना दिला. मग इंद्र पुन्हा आला. आता काय पाहिजे बाबा म्हणले, तर काय नको तुमचा सदैव आशीर्वाद राहू द्या. मग आपण अहंकार बाळगायचा काय, दत्त महात्म्य वाचून काढा. आम्ही काय माझ्या कंद्या ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणणारा माणूस नाही. ठीक आहे, आता हे दत्त महात्म्य झालं. पण सामान्य माणसाने ज्यांचा विश्वास असेल त्यांनी दत्त महाराजांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही. आणि हा विश्वास ठेवायचा असेल
तर गुरुचरित्र कुणी कुणी पारायण केली ते हात वर करा. भरपूर वेळा वाचलंय का? हां, तर पारायण करायला माऊली विरोध नाही, पण पारायण करत असताना आपण चुकतो कुठं? 30व्या अध्यायात आहे काय कुणाला माहित आहे? 30व्या अध्यायात काय आहे कळत नाही. स्टार्ट टू एंड 7 दिवसात मी संपवतोय. कधी एवढी ओढ लागत्या, काय आहे ह्याच्याशी देणं घेणं नसतंय. तर दत्त महात्मा पारायण समजायचं असेल तर दत्त समजून घेणं गरजेचं आहे. दत्त समजायचं म्हणलं तर आधी गुरुचरित्र कथासार वाचा. जे 52 अध्याय आहेत, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, याला कुणीही नाकारू शकत नाही. ज्या ज्या घटना ज्या ज्या गावात झालंय पुराव्यासह यामध्ये आहे. त्यामुळं ह्यात गोष्टीरूपी कथा आहे त्या, हे आपण अभ्यास करायला हरकत नाही. पहिल्यांदा मराठीत वाचा, पुन्हा ग्रंथ वाचा, काय हरकत नाही. तर आपण प्रत्येकाने हे ग्रंथ घेऊन आपल्या घरात एक जणांना संध्याकाळी जेवण खाणं झाल्यानंतर वाचा. 1-2 अध्याय वाचा आणि बाकीच्यांना समजून सांगा. सांगितलं पाहिजे का नाही? माहीत नसलं जर भक्ती कर म्हटलं तर तो करेल का? त्याला दत्त महाराज कळणं गरजेचं आहे का नाही? आज प्रबोधन आम्ही सांगतोय, तुम्ही हाय एवढ्याला, बाहेर बसल्याला काय कळणार आहे का सांगा? त्यामुळं दत्त महाराजांचं चरित्र तुम्ही त्यांना समजून सांगणं तुमचं कर्तव्य आहे. त्याशिवाय भक्ती मार्गात ती येणार नाही. तर ह्यामध्ये माऊली ह्या जन्मात बी सुख समाधान शांती पाहिजे आणि पुढचा जन्म बी चांगला पाहिजे अशी अपेक्षा आहे का? तर ही पाहिजे असला तर आपण गुरुचरित्रातला माऊली 9वा अध्याय जोपर्यंत आपल्याला पूर्ण समजत नाही तोपर्यंत वाचायला हरकत का? तर गुरुचरित्रामध्ये 9वा अध्याय सगळं गुरुचरित्र सिद्ध झालेलं आहे आणि 9वा अध्यायातला प्रत्येक शब्द सिद्ध झालेला आहे. सिद्ध म्हणजे सत्य झालेली घटना आहे. आता 9व्या अध्यायामध्ये काय आहे वाचाय जमल का? आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या 9व्या अध्यायावर विश्वास ठेवा माऊली. आणि ह्या जन्मात मग का मिळणार नाही आपल्याला आणि देव पुढचा जन्म चांगला का देणार नाही हे तुम्हाला ह्यामध्ये उत्तर मिळेल. तर माऊली जसं भगवंताने अवतार घेतलं तसं दत्तप्रभूंनी सुद्धा अवतार घेतला आणि त्यांचा पहिला अवतार श्रीपादवल्लभ. श्रीपादवल्लभांचा जन्म पिठापूरला झाला, तपश्चर्या कुरुपूरला कोण गेलंय काय नाही का? कुरुपूर ही बेट आहे, नद्या आहे त्या चारी बाजून आणि मोठी जागा आहे. त्या बेटावर भरपूर लोकवस्ती होती, भरपूर म्हणजे बरेचसेच लोक होते आणि त्या लोकवस्तीत एक म्हातारा परीट होता. त्या परटानं जे केलं ते आपल्याला जमल का नाही? जरा बोला की. सारखं तुम्हाला ही करायला लागतंय, फोर्स द्यावं लागतोय. त्या परटानं जे मिळवलं तेवढं तर मिळवायला येईल का नाही या संसारात? तो परीट काय करायचा त्या काळचा असं होता की म्हातारा एकटा होता. तो गावाचं धुणं न्यायचा, नदी पुढं गाव इकडं आणि महाराजांचा मठ मध्येच असायचा श्रीपादवल्लभ. तो धुणं घेऊन मठाच्या समोरनं जाणार, धुणं धुणार नदीवर आणि येताना धुणं वाळलेलं असायचं, धुणं बाजूला ठेवणार, आत येणार. श्रीपादवल्लभ म्हणजे दत्तप्रभू, दर्शन घेणार, त्यांचं झाडून घेणार, मंदिर झाडणार, अंगण झाडणार आणि नमस्कार करणार आणि धुणं गावात वाटणार. काय मोठी सेवा आहे? दत्त महाराजांची काय सेवा आहे का? फक्त एवढं अंगण लोटत होता, नमस्कार करत होता. तेवढ्या सेवेमुळं त्याचं किती कल्याण झालं ही तुम्ही वाचायला हरकत नाही. असं नित्य नियम जो भक्ती करतो, आता माझ्यावर विश्वास ठेवू नका पण गुरुचरित्रावर विश्वास ठेवायला हरकत. नित्य नियम जी सेवा करत त्याच्यावर देवाचं लक्ष असतंय. आता माझा 4च वर्ष झालं मला एवढं दिलंय, पण तुम्ही या परटाचा अध्याय वाचा. नित्य नियम तो यायचा, आपलं दर्शन घ्यायचं आणि लोटायचा, काय मोठी सेवा नाही. आणि एक दिवस असं बरेच दिवस झाल्यावर परीट धुणं धुवायला गेला आणि धुणं धुवत असताना अलीकडचे नदीला असतो पलीकडचा एक असतो का? 2 तीर असते ती. पलीकडच्या तीरावर मुस्लिम राजा त्या काळातला जलक्रीडा करायला म्हणजे आंघोळीला सोन्याचं रथ, हत्ती, घोडं, लवाजमा, त्याच्या राण्या हे स्नान करायला लागते त्या नदीवर. आणि परीट इकडं धुण्यात मग्न होतं आणि पलीकडच्या तीरावरती स्नान करायला लागले होते राण्या त्याच्या. पण सैनिकाचं लक्ष परटाकडं आलं आणि ती सैनिक आलं त्यात अलीकडच्या तीरावर आणि त्याला म्हणले उठ, म्हणले इथं कुठं धुणं धुतोस? त्याचं लक्ष नव्हतं. बेला काय झालं म्हणला? अरे म्हणल्या समोर आमच्या राण्या स्नान करते ते म्हणले आणि इथं कुठं धुतोस? त्यावेळी त्याचं लक्ष त्या सोन्याचं रथ, हत्ती, घोडा, ते राण्या ह्याच्याकडे गेलं आणि त्याच्या मनातल्या मनात विकल्प कुठं आला? तिथं की ह्या राजानं कुठल्या देवाची भक्ती केली असं की ह्याला एवढं ऐश्वर प्राप्त झालं. ह्याचा कुठला गुरु असेल की ह्याला एवढं ऐश्वर
प्राप्त झालं. आपलं आयुष्य गेलं तर आपण गावाचं धुणं धुतो. विकल्प येतो का नाही? दुसऱ्यानं गाडी एखादी 4 व्हीलर अगदी स्टँडर्ड घेतली की आम्हाला जुनी तरी मिळू दे म्हणून आपल्यात विकल्प येतो. तसं त्याच्या मनात आला. आता बोलतोय काय, त्यावेळी लक्ष महाराजांचं नदीवर होतं परटावर. ही बी आपण अभ्यास 9व्या अध्यायात करा. तो आला नेहमीप्रमाणे, धुणं बाजूला ठेवलं, आत आला, श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेतलं आणि झाडूला हात लावायला लागला. तेवढ्यात दत्तप्रभूंनी विचारलं, मनात कुठं आलतं? नदीवर. महाराजांनी विचारलं कुठं? मठात. अरे म्हणले परटा, रजक शब्द आहे गुरुचरित्रात. अरे परटा म्हणले, तुला आत्ता राजा बनवू का? मनात आलेलं नदीवर. आणि इथं विचारायला लागल्यामुळं म्हातार परीट असून लागलं लट 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 हालायला. का तरी एकदम बांबवलं जातंय माणूस. पण परीट हुशार होता, तुमच्यासारखा बोलत नाही असा नव्हता. तो लगेच म्हणला, महाराज म्हणला मी म्हातारा झालोय आता आणि ह्या वयात राज्य उपयोग काय भोगणार? बरोबर होतं का नाही? त्यावेळी दत्त महाराज कडक कुणी समजू नका, बोध बरसच आहे ती, घ्या फक्त. का तर कडक कुणाला? खाना पिणाऱ्याला कडक आहे ती, बाकीच्यांना कडक नाही. त्यावेळी दत्तप्रभू त्याला काय म्हणले, जे तुझ्या मनात जे विकल्प आला ती पूर्ण करण्यासाठी मी तुला पुढच्या जन्मात मुस्लिम कुटुंबाचा, वैदुरी गुरुचरित्रात आहे त्याला बिदर म्हणते, बिदरचा राजा बनवतो म्हणते. कुठल्या जन्मात? पुढच्या जन्मात. परीट हुशार होता, वयस्कर होता, तरुण होते महाराज. महाराज म्हणला परवा दिवशी काय भाजी खाल्ली ही ध्यानात नाही, आणि तुम्ही पुढच्या जन्मात घालतो म्हणताय, ही मला कळणार कसं? कळणार कसं म्हणणार? आता त्यावेळी साध्या परटाला उत्तर काय दिलंय ती बघा. त्यावेळी दत्तप्रभूंनी सांगितले की आता तू बाबा वयस्कर झालायस, मीच तुला गती देणार. गती म्हणजे माहित आहे का? फिरवणे नाही, मृत्यू. मी तुला गती देणार आणि मी तुला बिदरच्या राजाच्या पोटी जन्माला घालणार. तुला म्हणजे कुणाला? आता जरा अनेकदा विचार करून सांगा, कुणाला घालतीत जन्माला? आता मेल्यावर आत्मा राहणार का परीट राहणार असतो? तुला गती देणार मी तुझा आत्मा बिदरच्या राजाच्या पोटी जन्माला. बघा दत्त महाराजांनी एवढ्या सेवेवर होऊन तिने जी बघितली तिची इच्छा पूर्ण करायसाठी पुढचा बिदरचा राजा बनवतो म्हणून सांगितलं. परीट म्हणला मला आपल्यात आत्मा आहे का नाही? कुठं घालवायचं? कधी यायचं ध्यानात? गेल्यावरच काय? भट्टीतल्यावर दुसऱ्याच्या शरीरात आहे का नाही आत्मा? कल्याण व्हायला पाहिजे का नाही? अध्यात्म काय सांगते? आत्म्याला गती हीच अध्यात्म आहे. जाताना काय घेऊन जाणार आहे काय? या प्रॉपर्टीतलं 4 आणे सुद्धा घेऊन जात नसतोय माऊली. आत्म्याचा जर उद्धार करायचा असेल, पुढचा जन्म चांगला पाहिजे असला तर भक्तीशिवाय पर्याय. अब्जावधीची प्रॉपर्टी असून मुक्ती मिळत. कुत्र्या जन्मांतराच्या ह्याच्या जन्माला आता बघताय का युट्यूबला? आत्म सांगते की आम्ही चुकलोय, आता कुठला जन्म? कुत्र्याचा, मांजराचा, गाढवाचा, डुकराचा. या जन्माला जायचं आहे आपल्याला. बघून तरी 96 आता आणि 9वा अध्याय वाचा. खरंच देव जन्माला घालतात का? हाय का विश्वास गुरुचरित्रावर? तर 9वा अध्याय बघा. महाराजांनी त्याला मला कळणार कसं म्हणला महाराज. आपल्या आत्म्याचा उद्धार व्हायला पाहिजे का नाही? तर ह्यासाठी भक्ती पाहिजे, भक्तीशिवाय पर्याय नाही. आणि ही कोण देणार? जगात नाही. मुलगा देऊ शकत नाही आणि वडील देऊ शकत नाही. का देणार आहे कोण? तर महाराजांनी त्याला मृत्यूनंतर माऊली कळणार कसं म्हणला. त्यावेळी महाराजांनी त्याला सांगितलं आता तू वयस्कर झाला, मी तुला गती देणार आणि बिदरच्या राजाच्या पोटी जन्माला घालणार. आणि मी स्वतःचा अवतार सांगितलाय म्हणून 9वा अध्याय 1000 वेळा वाचा, अभ्यास करा आणि मग भक्तीत उतरा. मी स्वतः श्रीपाद वल्लभानंतर त्याला सांगितलंय परटाला जिवंत असताना, मी पुढच्या जन्मात नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार. कुठला अवतार? नावाचं सांगितलंय. ह्याच्यातलं किती मोठं गांभीर्य आहे लक्षात घ्या, का तर त्याला कळावं म्हणून. आणि मी तुझी माझी भेट पुढच्या जन्मात होणार आहे आणि मी तुला जाणवून देणार आहे. तू चिंता करू नको. काय करोडो रुपये मोजलं होतं का माऊली? साध्या भोळ्या भक्तीवर भगवंत संतुष्ट होऊन ह्या जन्मात देतील का नाही सुख, आणि पुढचा जन्म बी चांगलं देतील का नाही? जर भक्ती आपण त्याच्यापेक्षा चांगली करूया आणि भक्तीनं ह्या जन्मातलं बी सुख मिळवूया आणि पुढचा जन्म चांगला मिळवायसाठी भक्ती करायची आहे. मग मात्र महाराजांनी त्याला गती दिली थोड्या दिवसात आणि त्याचा आत्मा बिदरच्या राजाच्या पोटी जन्माला गाठला. त्यामुळे तो कोण झाला? राजपुत्र झाला का नाही? मग मात्र महाराजांनी त्याला थोड्याच दिवसात त्याला दिलेला शब्द आणि जगाचा
कल्याण करायसाठी माऊली महाराजांनी जन्म घेतला. श्रीपाद वल्लभानंतर कारंजाला कोण गेलंय का कारंजाला? ठीक आहे, कारंजाला ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला. भगवंताने जन्म घेतल्या म्हणल्यावर आपल्यासारखा सामान्य जीव नव्हता. देव जन्माला ते कळावं म्हणून भगवंत जलमल्या ओंकारचा जप गुरुचरित्रात आहे, वाचा. त्यांना कळलं ना ब्राह्मण कुटुंबांना की ओंकारचा जप कसा. मग मात्र पत्रिका काढली लोकांनी, तिथल्या ज्ञानी पत्रिका बघितल्या त्यांनी बाजूला ठेवली. त्या बाळाचं दर्शन घेतलं आई वडिलांचं. ते म्हणले अहो असं कसं करताय? त्यावेळी त्या ब्राह्मण कुटुंबाने सांगितलं की तुमचं भाग्य थोर आहे की पत्रिका वेळेनुसार सांगत्या की प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या पोटी जन्माला येते आणि जगाचं गुरु आहे ते म्हणले. आई वडिलांचा आनंद गगनात मावना. झालं 12व्या दिवशी बारसं केलं असते का नाही? त्यावेळी महाराजांचं नाव आई वडिलांनी शालिग्राम ठेवलं होतं आणि त्यांना नरहरी म्हणत होते. काय म्हणत होते? नरहरी. पार्टाला शब्द कुठला दिलता? शब्दात फरक झालाय का? झाला नाही ना हो, झाला. अभ्यास करा. नरसिंह सरस्वती नरहरीत काय फरक आहे का नाही? हा, मग महाराजांचं नरहरी नाव ठेवलं. 1 वर्ष गेलं ओमच, 2 वर्ष गेलं ओम. आई वडिलांना वाटलं की मुक्का मुलगा जन्माला आलाय की देवबिव भानगड. 7 वर्ष झाली तरी ओमच. आता मुक्का असला तरी सांभाळतीच काय वडील. 8व्या वर्षी मात्र महाराजांनी आईवडिलांना खुणवून सांगायला लागले. 8व्या वर्षी भगवंतांनी चमत्कार काय केलं हे गुरुचरित्र कथासारमध्ये वाचा. 8 वर्ष झाल्यानंतर महाराज खुणवून सांगायला लागले की माझी मुंज करा. ब्राह्मण कुटुंबात वयाच्या 8व्या वर्षी मुंज असते, त्याला जानवं घालावं लागतं, मौजी बंधन करावं लागतं. पण मुक्का मुलगा असल्यामुळं त्याला गायत्री मंत्र म्हणायला लागत होता त्या काळात. मग ही मुलगा मुक्का असल्यामुळं त्या आईवडील लक्ष देण्यात. त्यावेळी महाराजांनी चमत्कार केला. पहिला चमत्कार ओंकारचा जप, दुसरा चमत्कार आई वडिलांचं कारंजाला बघा, युट्यूबला टाका कारंजा म्हणून, तर उलटण होतं त्यावेळी लोखंडाचं. आई वडिलांच्या समोर धरलं महाराजांनी आणि बघितल्या नुसतं अमृतोष्टीनं सोन्याचं केलं. आई वडिलांना धक्का बसला. त्यांनी दुसऱ्या वस्तू दिल्या, त्या बी महाराजांनी सोन्याच्या केल्या. मग मात्र आई वडिलाला कळले की प्रत्यक्ष कोणतरी परमेश्वर आहे. मग खुणवून सांगायला लागलं महाराज माझी मुंज करा. मग मात्र महाराजांची मोठ्या थाटात मुंज केली. आणि ज्या क्षणाला महाराजांची मुंज झाली 8व्या वर्षी, त्यावेळी 4 वेद म्हणायला सुरुवात केलं. मग 4 वेदाचं ज्ञान द्यायला सुरुवात केलं. त्यावेळी दुनियाला कळलं की प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. मग मात्र वेद म्हणल्यानंतर आईकडून भिक्षा घ्यायची असते त्यांच्या धर्मात. आणि भिक्षा घेतल्यानंतर महाराजांनी परमिशन मागितली की मला आता पुढच्या कार्याला जायची परवानगी द्या. आई वडील बेशुद्ध पडलं. मग त्यांनी महाराजांनी उठवलं, सावध केलं. त्यावेळी आई वडिलांना म्हणले असं कसं करताय? त्यावेळी आई वडील म्हणले की आम्ही काय करू म्हणले. तुम्ही 8 वर्ष बोलत नव्हता तो सांभाळलं, आता बोलायला लागल्या तुम्ही जाऊ का म्हणताय. मग आमच्या जन्मात अर्थ काय आणि आम्ही कुणासाठी जगू? त्यावेळी माऊली 11वा 12वा अभ्यास करा अध्यायाचा. त्यावेळी आई वडिलांचं भविष्य सांगितलंय. 8व्या वर्षी भगवंतानी शब्द प्रत्येक खरा केलाय. 9वा अध्याय पार्टाचा बघा तुम्ही वाचा. त्यानंतर आई वडिलाचा 11वा आणि 12वा अध्याय. त्यांना वचन दिलं. महाराजांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका. भविष्य सांगितलं की तुम्हाला 2 मुलं आणि 1 कन्या होणार आहे आणि तुम्ही सुखी समाधानी राहणार आहे. आई वडिलांचा विश्वास नव्हता. आधी होऊ द्या म्हणले मग जावा. त्यावेळी महाराज म्हणले ठीक आहे म्हणले, मी तुम्हाला 2 अपत्य होईपर्यंत थांबतो, पुन्हा मला थांबवू नका. ठीक आहे म्हणले, 2 अपत्य होत तर राहू दे, पुढं बघू. आई वडिलांना वाटतं पुन्हा बदलत. मग मात्र महाराज आई वडिलांना 2 अपत्य होईपर्यंत महाराज कारंजात थांबले माऊली. आणि आई वडिलांना 2 अपत्य झाल्यानंतर म्हणले की मला आता पुढच्या कार्याला जायची परवानगी द्या, मी 30 वर्षानंतर तुमच्या भेटीला येतो. आणि मग महाराज तिथनं निघाले माऊली. ती उत्तर भारतात गेली आणि उत्तर भारतात महाराज काशी क्षेत्रात होते. आणि काशीत असताना माऊली भगवान श्रीकृष्णाने जसं संदीपानी गुरु करून घेतलं का नाही, स्वतः भगवंत होते पण त्यांनी सुद्धा गुरु करून घेतलं. त्यामुळं जन्मात गुरुला महत्व असतं. आणि महाराजांनी स्वतः विश्वाचं गुरु असताना सुद्धा त्यांनी गुरु करून घेतलं. आणि त्यांच्या गुरुचं नाव कृष्ण सरस्वती, वृद्ध होते श्रीकृष्ण सरस्वती. आणि त्यांनी महाराजांना शिष्यत्व दिलं. त्यावेळी महाराजांचं नाव नरहरी होतं का नाही, नरहरीचं नरसिंह सरस्वती नाव केलं. परटाला दिलेला शब्द कुठं खरा केला? काशीत. ही शब्दाला जागणारं गुरुचरित्र आहे. त्याचा आपण अभ्यास करायला शिका. विज्ञान सायन्स गोष्टी मान्य करा, पण ह्यातलं किती अभ्यास आहे हे सुद्धा अभ्यास करून शोध घ्या आणि सत्य असत्य ओळखा आणि मग भक्तीत घ्या. मग मात्र महाराज 30 वर्ष
उत्तर भारतात राहिली, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ सगळीकडे थांबली. 30 वर्षानंतर मात्र कारंजाला आले. आता कारंजात आल्यानंतर सगळ्यांना कळलं की आपलं महाराज आले ती. त्यावेळी महाराजांचा भाऊ, आई वडील आणि एक कन्या म्हणजे बहीण सगळ्यांनी घरी आणलं. पाद्यपूजा केली. महाराजांच्या बरोबर अनेक शिष्य परिवार होतं. आणि ती शिष्य बहिणीने बघितल्यामुळं, एक कन्या म्हणजे बहीण होती का नाही, ती बी मोठी झालती. आणि ती शिष्य बघितल्यानंतर तिच्या मनात वाटायला लागलं की महाराजांनी मला संन्यास दीक्षा द्यावी. त्यावेळी तिनं विचारलं बी, महाराज मला म्हणले संन्यास दीक्षा तुम्ही द्या. त्यावेळी महाराजांनी स्पष्ट शब्दात गुरुचरित्रात वाचा, स्त्रियांना संन्यास दीक्षा घेता येत नाही, पती हाच परमेश्वर म्हणून संसार सुखाचा करा म्हणली. त्यावेळी बहीण म्हणली माझं भविष्य तरी सांगा. आता पहिलीच भेट बहिणीची. महाराज म्हणले बाई कशाला भविष्य विचारत्यास, विचारू नको. नाही नाही म्हणले माझं भविष्य तुम्हीच सांगा. त्यावेळी माऊली बहिणीचं भविष्य ऐकायचं आहे का? हा, मग आपण किती जाडकी पत्ती म्हणायला हरकत नाही. कर्म चांगलं करा. कर्म चांगलं नसेल तर स्वतःच्या बहिणीला क्षमा दिल्या का ह्याचा अभ्यास 13व्या 12व्या अध्यायात करा. तर बाई म्हणले तू ह्या जन्मातलं भविष्य विचारत्यास म्हणले, पण मला सगळा इतिहास बघावा लागतोय. सांगा म्हणले काय असेल ती. आपल्याला माहित आहे का पूर्वजन्मात काय केलंय ती मी म्हणली सांगा. त्यावेळी भगवंतानी काय सांगितलंय, 11वा आणि 12वा अध्याय वाचा आणि आपण कसं वागायचं की त्यामधनं शिका. बाई म्हणले पूर्वजन्मात बी तू स्त्रीच होतीस म्हणली. स्त्री म्हणजे बाईच होतीस. आणि त्या जन्मात असताना बाई म्हणले तू अनेक घरात कलह लावायचा प्रयत्न केलास. कलह म्हणजे माहित आहे का, भांडणं लावायचं. काय नसला की उद्योग तो सगळ्यात चांगला उद्योग. भांडणं लावायचा उद्योग केलास म्हणले. आणि गायला रागानं लात मारलीस म्हणले. आडव्या नसेल, धार दिली नसेल, त्या काळात काहीतरी घटना घडली, पण लात मारलीस म्हणले. आणि चुकून तुझ्या हातनं 5 मांजराच्या पिल्ल्यांचा मृत्यू झालाय. मांजरं कोण मारते का जाणून बुजून? चुकून कसा झालाय गुरुचरित्र ग्रंथात नीट वाचा, त्याचा उल्लेख आहे. कथासारमध्ये एवढा उल्लेख नसेल. पूर्वी 800 वर्षाचा इतिहास बघायचा आपण, आत्ताचा बघायचा नाही. गाडग्यात पाणी बिणी तापवायचं होते का नाही प्रक्रिया, त्या लाईट नव्हती 700-800 वर्षापूर्वी. ते बिचारी पाठीची त्या जन्मात उठले असेल आणि गाडग्यात चुलीवर ठेवलं. त्यावेळी त्या गाडग्यात एक मांजर वेलं होतं आणि मांजर निघून गेलं तर पिल्ली झोपलेली होती. तिने ती गाडगं उचलून चुलीवर ठेवलं आणि ती पाणी बिणी आणायला गेली असेल, तेवढी पिल्लं ती जळून भाजून मिळली. ह्यात दोष आहे का हो तिचा? चुकून घडलंय का नाही कर्म? तर महाराजांनी तिचं भविष्य सांगितलं. बाई म्हणले तो भांडणं लावलीस आणि गायला लात मारलीस, त्याचं प्रायचित्त म्हणून म्हणले तुझं लग्न तर होणार, विवाह होणार आणि विवाह झाल्यानंतर तुला 2 मुलं बी होणार म्हणले. आणि त्यानंतर तुझा नवरा हे भांडणं लावलेल्याच्या उद्योगामुळं आणि गायला लात मारल्याचं पाप घडल्यामुळं तुझा नवरा संन्यासी होऊन निघून जाणार. आणि 5 मांजराच्या पिल्ल्याची हत्या झाल्यामुळं तुला कुष्ठरोग भोगावा लागेल. प्रत्येकाचं शिक्षा वेगळी दिल्या महाराजांनी. बहिणीला याचा आपण अभ्यास करा. चुकून झालेल्या हत्येला काय सांगितलं, कुष्ठरोग भोगावा लागेल. फक्त मी तुझा भाऊ म्हणून. आता पहिलीच भेट शासन देणं योग्य होतं का? पण भगवंताने तिला सांगितलं की बाई म्हणले तुझी माझी पहिलीच भेट आहे, फक्त ह्या जन्मात भुगत्यास का पुढच्या भोगावं हे लागणार. बहीण बी ज्ञानी होती. महाराज म्हणले ह्या जन्मात भुगती म्हणले. त्यावेळी 5 मांजराच्या पिल्ल्याचं किती दिवस शासन दिलं असेल अंदाजे? जरा बोला की. महिना, वर्ष? की काय आपलं कोर्ट नव्हतं? भगवंताचं कोर्ट वेगळं असतंय. ह्याचा अभ्यास 11वा आणि 12वा अध्याय आपण करून करा. बाय म्हणले तुला कुष्ठरोग इथं 12 वर्ष भोगावा. चुकून झालेल्या हत्येला रोज कापता आणि रोज शिजवता पुण्य किती वाढले असेल? गणित घालून बघा कुठला जन्म मिळेल आणि देव कुठल्या जन्माला आपल्याला घालते. 12वा अध्यायात आणि 13व्या अध्यायात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. कुष्ठरोग तुला 12 वर्ष इथं भोगावं लागल आणि 12 वर्षानंतर संपला नसता 12 वर्षानंतर म्हणले तू येऊन मला गाणगापूरला भेट. कुठं असताना सांगितलंय? कारंजात असताना. दिव्य दृष्टी भगवंताची किती आहे ह्याचा बी आपण अवलोकन करा. कारंजात असताना मी 12 वर्षानंतर गाणगापूरलाही सांगितलं महाराजांनी. आणि मग ठीक आहे म्हणले बहीण, कुष्ठरोग 12 वर्षात चुकून झालेल्या हत्याला आपण जाणून बुजून पाप करतोय. किती हत्या आणि किती पातकं भोगावं लागतील ह्याचा विचार करा. ह्या जन्मात तुम्हाला काय नाही, पण पुढच्या जन्मात भोगावं हे
बहिणीला नाही तिथं आपल्याला आहे का? म्हणून इथनं पुढं तरी आपण विचार करा. गुरुचरित्र 11वा-12वा अध्याय माझ्या सांगण्यावर करू नका. स्पष्ट कथा वाचा आणि मग कुठलं कापायचं आणि कुठलं शिजवायचं तुमच्या तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. आणि मग महाराज तिथून निघाले माऊली आणि आपल्या औदंपूरला आले. परळी वैजनाथला गुप्तरूपाने औदंपूरला कोण जाता का? काय घडलंय माहिती आहे का? नाही. लग्नाला जायचं, कपडे नवीन, गाडी नवीन, आयर पाकिट मोठं, लग्न कुणाचं आम्हाला काय माहिती. मग त्या लग्नाला जाण्याचा अर्थ नाही. तसं देवस्थानला जात असताना त्यांचा इतिहास बघणं गरजेचं आहे. 17वा अध्याय घडलाय. मतेमंद मुलगा गावानं हाकलून दिलेला भुवनेश्वरीपाशी 3 दिवस उपास केलं, देवीनं ज्ञान द्यावं. देवी प्रसन्न होईना. त्यावेळी देवीनं सांगितलं की ती पलीकडच्या तीरावर जा, प्रत्यक्ष परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज. 4 महिन्याचा चातुर्मास होता त्यावेळी तिथं होते औदंपूरला. आणि तो मुलगा तेवढा दृष्टांत झाल्यावर तुटलेली जीभ तिथंच पडली होती. दिवेला अर्पण केली ती तिनं आणि तो पळत गेला पलीकडच्या तीरावर. बघतोय तर महाराज नरसिंह सरस्वती महाराज दंडवत नमस्कार घातलं. सांगायला जीभ नाही, महाराजांना सांगायला लागत नाही, ओळखते ती. त्याच्या डोक्यावर वरदास्त माऊली ठेवला. तुटलेली जीभ पूर्वत दिली ती दिलीच. अधिक वडिलापेक्षा ज्ञानी पंडित करून सोडलेलं औदंपूरचं छत्र. 17वा अध्याय घडलेलं ठिकाण. ही वाचा मराठीत म्हणजे तुम्हाला कळलं. मराठी वाचा कथासार म्हणजे या गोष्टी समजते. आणि 4च महिन्याच्या वास्तव्यानंतर महाराज माऊली वाडीला गेले. वाडीला कोण कोण जाता? 18वा अध्यायाचं ठिकाण बघितलंय का आपण? बघितलंय का कुणी? नाही. मग आपण आहेत का? ठीक आहे. किती अज्ञानात राहतो. हितं आहे आणि पुढे एक महाराजांचं स्थान आहे. चुकतोय का नाही आपण? तर ह्यासाठी मौली महाराज ज्यावेळी वाडीला गेली, 12 वर्ष वास्तव्य होतं. वाडी ही जंगल होतं पलीकडच्या बाजूला, आता जी मंदिर आहे तिथं. आणि पुढच्या बाजूला औरवाड म्हणतोय आपण, त्याला अंबरापूर म्हणत होती पूर्वी. का तर अमृतेश्वरचं मंदिर होतं आणि तिथं लोकवस्ती भरपूर होती. आणि त्या लोकवस्तीत अनेक घरं होती. त्यात ब्राह्मण कुटुंबाचे बी घरं होतं. आणि त्या कुटुंबात एक ब्राह्मण असा होता सात्विक, त्यानं नियम केलता 5 घरं भिक्षा मागायची. उदरनिर्वाह भिक्षा मागून ब्राह्मणाचा असायचं. 5 घरात नाही मिळली तर तो सरळ घरी परत यायचा. खायचं काय? मुलं बाळं बायका पोरं होती. तर त्याच्या घरात परसदाराला एक घेवड्याच्या शेंगाचा वेल होता, त्याला मंडप केलेला होता. ती शेंगा त्या दिवशी तोडायचं, जे दिवशी भिक्षा मिळत नाही त्या दिवशी, आणि त्या शेंगा शिजवायचं आणि त्याच्यावर उपजीविका चालवायचं. आणि देवांना अशाच लोकांची परीक्षा घ्यायची असते. ज्या दिवशी भिक्षा मिळली नाही त्याच दिवशी देव गेलं, भिक्षान दे म्हणून आवाज दिला. ब्राह्मण बाहेरच गेलता. ते म्हणले महाराज शेंगा शिजवलेले देऊ का? आता 7 जन्माचं माहीत असते. दे म्हणले काय असेल ते. त्या बिचाऱ्यानं मुलाबाळांना शिजवलेल्या शेंगातल्या शेंगा दिल्या. महाराजांनी प्रसाद म्हणून स्वीकारल्या, खाल्ला शेंगा. आता जाताना आशीर्वाद द्यायला पाहिजे होता का शाप? देव काय वेळा उलट मागते ती, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. आपण जरा काहीतरी भक्ती मार्ग करायला लागला आणि जरा बारकं पोरग पडलं की देवाचा काय उपयोग नाही. हे आपलं जरा भाव सोडा. का तर चांगलं काहीतरी पाहिजे असलं तर काहीतरी सोडावं लागतं. ही ह्यातनं शिका 18व्या त्यातनं. महाराज जाताना तिला आशीर्वाद तर दिलाच नाही. ती बिचारी बघायला लागल्या. महाराज परस्परांना चालली. ती जाताना महाराज गप गेलं नाही. ती ज्या वेलावर त्यांची उपजीविका होती घेवड्याचा, तो वेल धरला, पिरगळला, तोडला आणि निघून चालला. आता उपजीविकेचं साधन नष्ट केल्यावर तुम्ही कोण ग बसला असता का? काय केलं असतं? फक्त विचारा ना. ती बिचारी आम्ही काय चुकलो अमकं तमकं म्हणायला लागलं. महाराज तडक निघून आता जे वाडीचं मंदिर आहे तिथं गेले. ब्राह्मण आला, पट्टा चालू. काय झालं बाई म्हणले. तर महाराजांनी असं केलं. आता आपल्याला जर सांगितलं असतं असं मूळ तोडलंय, आपण काय म्हणलो असतो? काय म्हणलं असता? 2च मिनिटं थांबा म्हणलं असता का नाही? तर ती पाया पडला बायकोच्या, बाय त्यांना दोष देऊ नकोस. ही पूर्वजन्माचं संचित असेल किंवा आपलं काहीतरी चुकलेलं असेल. काय चुकलंय का मी विचारून येतो. ह्याला सात्विकता म्हणलं जातं. आणि तो पलीकडच्या तीरावर गेला. महाराज होतेच. दंडवत नमस्कार गाठला, कान धरलं. महाराज माझी काय चुकी झाली तर क्षमा करा आणि काय चुकलंय ते सांगा. महाराजांनी रागात सांगितलंय. 18वा अध्याय वाचायला कुणी हात वर करा. आहे का त्यात ही कथा? महाराज काय चुकलं असेल तर सांगा. त्यावेळी महाराजांनी सांगितलं मी वेल तर तोडलायच म्हणले. नाही म्हणले नाहीत, वेल तर तोडलायच. आत्ताच्या आत्ता जाण मूळ सुद्धा काढून टाक, जशी आज्ञा म्हणली. आला घरात, बायकोला म्हणला मूळ काढायला दिल का कोण? तिनं कुदळ टाकली. त्यानं आपलं परस्ताराला खांदायला सुरुवात केली. माती थोडीसं बाजूला काढली, पुन्हा बाजूला काढतो.
आवाज भांड्याचा आल्यागत आला. बघतोय माती काढून तर सोन्याच्या मोहरनं भरलेला हांडा. एकट्याला उचलला ना. तिथनं माणसं दिसायला लागल्यामुळे ती बायकोला आखा मारायला लागला. रागानं बायको काय देना. मग मात्र पळत गेला घरापाशी. बाई म्हणला सोन्याच्या मोहरनं भरलेला हांडा सापडलाय. चालत गेली असेल का पळत गेली. नवरा बायकोनी उचलला. आता उचलणीचा म्हटलं की एक 20-25 किलो म्हणायला हरकत. एकट्यानं उचलला असं पण त्याच्यापेक्षा जास्त. पण मी सांगताना कमी सांगतोय का तर इकडं दोषारोप आमच्यावर महाराजांचं येऊन येते. उचलला आणि स्वयंपाकघरात नेऊन ठेवला. आता ती घटना किती वर्षाची आहे घडलेली? अंडा दिलेली किती वर्षाची आहे घटना? इतिहास माहित आहे का नाही? काय 700 वर्षे पूर्वी. म्हणजे काल झाला की पूर्वच म्हणतोय आपण. 700 वर्षापूर्वी झालेली आहे घटना. आता 700 वर्षात आपल्यात बदल किती झाले ते बघूया का जरा मीटर लावून. आता हंडा राहू दे, एवढं काय नशीब आपलं मोठं नाही. पण एखाद्या महाराजांच्या सांगण्यानुसार जर पेला भरून अशा स्थितीत जर सुवर्ण मुद्रा सापडल्या तर यातलं सांगायला महाराजांना कोण जाईल काय? जाईल काय? कोण नाही जाणार. माळकरी म्हणणार पांडुरंगा क्षमा कर. सांगाय गेलं तर महाराज निम्मन तुझं निम्म माझं म्हणणार की काय द्यायला परवडणार नाही. तर ती परिवारचं वाचा. हांडा आत ठेवल्यानंतर मुलाबाळाने घेऊन तो पलीकडच्या तीरावर गेला. सगळ्यांनी दंडवत नमस्कार घातलं आणि त्यानं सांगितलं की महाराज जिथं तुम्ही आम्हाला मूळ काढायला सांगितलं होतं त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरनं भरलेला हांडा सापडलाय. गुरुचरित्र ग्रंथात आहे ही शब्द. तो मी काय करू आहेत का शब्द? द्या म्हणलं तर द्यायची दानत होती. याला सात्विकता म्हणलं जातं. महाराजांनी त्यावेळी सांगितलं अरे तुझं दारिद्र्य दैन्य दूर करायसाठी तर मी ही निर्मिती केली. मग आता पुढचा हांडा मिळायसाठी थोडं नुकसान सोसाय पाहिजे का महाराजांच्या अंगावर जायचं आपण? म्हणून आता इथनं पुढं सुद्धा गेल्यावर जरी भक्ती करत असताना अनंत अडचणी आल्या तर धीर सोडून चालणार काय? तर चांगलं आपल्याला प्राप्त व्हायसाठी थोडंसं. आता आमचा संसार संपला पण भगवंतानी सेवा दिली का नाही चांगली? चांगलं काय तर व्हायचं असतं. ह्या गोष्टी मात्र डोक्यात ठेवा. अध्यात्मात वाईट काय होत नाही. ठीक आहे. आता असंख्य कार्य घडली. मी काय सांगत बसत नाही. गुरुचरित्र कथासार स्वतः वाचून घराला वाचून समजून सांगाय जमणार का? तुमचं काम आहे. नाही जमलं तर मग अडाणी राखायची आणि भक्ती करून घेण्याचा अर्थ कुठला नाही. आणि मग माऊली महाराज तिथनं 12 वर्षाच्या वास्तव्यानंतर गाणगापूरला गेले. गाणगापूरला भगवंताचं 23 वर्ष वास्तव्य सगळ्यात जास्त होतं गाणगापूरला. आणि तिथं असताना महाराजांनी असंख्य कार्य केली. मी काय सांगत बसत नाही. पण भक्ती मार्ग करत असताना नुसतं नामस्मरण करतोय, अभिषेक घालतोय, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं होणार नाही. ही होईल कधी? ज्यावेळी तुम्ही देवावर निष्ठा पूर्णत्वानं ठेवचीला त्याच वेळी. भक्ती करून चालणार नाही. भक्ती बरोबर निष्ठा सुद्धा असली पाहिजे का नाही? निष्ठा नसेल तर त्या भक्तीला अर्थ नाही. आता ही निष्ठा शिकायला पाहिजे का नाही? ही शिकवायला पाहिजे का शिकचीला? ही निष्ठा शिकून शिकली जात नसत्या. निष्ठा ती तयार करावी, मानसिकता आपण लागते. त्यासाठी आपण गुरुचरित्रातला 30, 31, 32 अध्याय. किती नंबरचं? 32. ही 3 अध्याय वाचा. तुम्हाला निष्ठा कशी शिकायची हे त्या मुलीकडं एका शिका. मी त्यातली थोडीशी कथा सांगतो. माहूर गाव आहे आणि माहूरगड वेगळं ठिकाण आहे. गेलंय का कोण माहूरला? ठीक आहे. माहूर गावात गोपीनाथ नावाचा ब्राह्मण होता. सदन परिवार होतं. संपत्तीची कुठलीही अडचण नव्हती. पण मुलगा नव्हता, मूलबाळ नव्हतं. दैवयोगानं नवसानं मुलगा झाला. लाडात वाढला मुलगा. 16 वर्षाचा झाला. 16 वर्षाचा त्या काळात लग्न लवकर होत होती. 13 वर्षाच्या मुलीशी सुसंस्कृत चांगल्या घरातल्या मुलीशी विवाह झाला. आणि 3 वर्षानंतर त्या मुलाला मात्र क्षयरोग झाला. आत्ताची टीबी. त्यावेळी वैद्य हाकीम होतो, डॉक्टर नव्हते. 700 वर्षापूर्वी त्याने पराकाष्ठा केली. काही उपयोग होईना. जास्तीत जास्त तब्येत बिघडत चालली. त्यावेळी त्याने सांगितले की हा मुलगा तुमचा जगू शकत. मुलाला बिघडलं, आई वडिलाला बिघडलं. मग तिची बायको होती 16 वर्षाची मुलगी आणि हा 19 वर्षाचा. त्या 16 वर्षाच्या मुलीचं बोध आपण घ्यायला हरकत. त्या मुलीला त्यानं बोलवलं आणि बाई म्हणला मी मरणार आहे. तू दुसरा विवाह करायचा असेल तर तू करू शकतीस किंवा तुझ्या आई वडिलाकडे जायचं असेल तर तू जाऊ शकतीस. तेवढं ऐकल्या ती मुलगी 16 वर्षाची बेशुद्ध पडली. बघा तिचं चरित्र वाचा.
मग मात्र तिला पाणी मारून ही सावध केली. मग मात्र त्या मुलीनं सांगितलं की तुम्ही बोलला एवढं बोलला म्हणजे तुमच्यासोबत माझा विवाह झालाय, तुमच्यासोबत माझं काय व्हायचं ते उद्या मी तुम्हाला सांभाळणार. आणि आनंदानं ती मुलगी त्या नवऱ्याला सांभाळायला लागली. जास्त दिवस झालं तब्येत तर खंगतच चालली. त्यावेळी मात्र कोणतर चांगली सांगणारी माणसं असते ती की बघ बाय म्हणले तुझ्या नवऱ्याला एवढा त्रास होतोय तर नरसिंह सरस्वती महाराज त्या काळात होते महाराज, गाणगापूरला जर तुझ्या नवऱ्याला घेऊन गेलीस तर ह्या व्याधीतनं तुझा नवरा मुक्त होईल. एक आशेचं किरण. तुम्ही आलाय का नाही मोराळला? तसं त्या मुलीनं सासू सासऱ्यांना विचारलं मी ह्यांना घेऊन गाणगापूरला जाऊ का? सासू सासऱ्यांना माहित होतं आपला मुलगा जास्त काही दिवसाचा नाही, मुलगा मरणार आहे महिन्या 2 महिन्यातच आणि त्या मुलीची इच्छा आपण पूर्ण करूया. म्हणून त्यावेळी वाहतूक व्यवस्था नव्हती मावली. 700 वर्षापूर्वी पेशंट न्यायचं म्हणलं तर ती डोलीत, आणि ती डोली वाहणारी माणसं त्या काळात असायची. त्यांना पैसे दिलं, त्या मुलीला पैसे दिलं, तिच्यासोबत आणि 2 माणसं पाठवली आणि ती डोली माहूरगड ते गाणगापूर 350 ते 400 किलोमीटरचं अंतर असेल. डांबरी रोड नव्हतं. कल्पना करून बघा कितीतरी आडवळणी रानातनं, डोंगरातनं, दरीतनं, ती बिचारी जंगलातनं कशी तरी गाणगापुरात पोचली. पण दैवाचं फेरं किती विचित्र असते ते बघा. आणि देव किती कठोर परीक्षा घेते ते बघा. ती बिचारी गाणगापुरात पोचली आणि मंदिर समोर दिसतंय. आता महाराजांच्या दर्शनाला न्यायचं म्हणून तिनं नवऱ्याला बाहेर काढलं आणि 4च पावलं नवरा चालला असेल. धाड दिशी कोसळला म्हणजे मेला. आता देवळासमोर नेऊन मेल्यावर त्या मुलीवर काय आकाश कोसळलं असेल कल्पना करून बघा. तरुण मुलगी, तिनं जो आक्रोश केला सगळं गाणगापूर गाव जुबाळा झालं. सगळेजण समजून सांगायला लागले की बाळा आता ह्या मृत्यूच्या पुढे कुठलाही इलाज. मुलगी कुणाचाही ऐकना, बेभान झाली. 2 तास गेला असतील कमीत कमी, कुणाचंही ऐकना. त्यावेळी मात्र महाराजांच्या कृपेनं एक संन्यासी तिथे आले आणि त्या संन्यासीने त्या मुलीला तत्वबोध करून सांगितलं बाळा हा मृत्यू लोक आहे म्हणले. कुठला लोक आहे? मृत्यू लोक आहे. इथं देवादिकाने देह सोडलाय का नाही? देवाने सुद्धा देह. तिथं तुझा माझा काय पाड म्हणले. आपण असंख्य जन्म घेतले, ते शोक करून काय होणार आहे म्हणले आता ह्यातनं निष्फळ. त्यावेळी ती मुलगी जरा सावध झाली. तुम्ही सांगताय ती मान्य आहे म्हणले, पण मी काय करू म्हणजे मी कुठल्या तोंडाने म्हणले माझ्या सासू सासऱ्याकडे जाऊ. अशा स्थितीत नवऱ्याला धन देऊन गेले तर दशरथ राजानं जशी श्रावण बाळाची आणि आईवडिलांची ताटातूट केली तसं मला त्यांचा शाप घ्यावा लागेल. मी काय करू तेवढं सांगा म्हणले. त्यावेळी संन्यासीने सांगितलं बाळ तुला 2 मार्ग आहेत म्हणले. सांगा म्हणले. आता तुम्हीच माझं मायबाप व्हा म्हणले तर सांगा म्हणले. तर पहिला मार्ग बाळ म्हणजे तुला वैधव्य आलंय नवरा मेल्यामुळं, आणि ह्या वैधव्यात ब्राह्मण कुटुंबात जर राहायचं म्हणलं तर अशा पद्धतीत तुला राहावं लागेल. जी काय त्यांची पद्धत असेल ती सांगितली. आणि दुसरा मार्ग म्हणले स्कंद पुराण म्हणजे शंकर पार्वतीचा दाखला देऊन सांगितलं त्या काळातला की तुझ्या पतीचा मृत्यू तुझ्या सोबत झालाय, त्यामुळे तुझ्या पतीबरोबर तुला सती जायची इच्छा असेल तर जाऊ शकतेस. 700 वर्षापूर्वी प्रथा होती माहीत आहे का सतीची. त्या मुलीने एका सेकंदात सांगितलं मी सती जायला तयार, म्हणजे तिकडे जायचा विषय नको म्हणले. त्यावेळी संन्यासीने सांगितलं की बाळ तू एक काम कर म्हणले. काय करू? हे रुद्राक्ष घे म्हणले 4, त्याच्या कानात 2 घाल आणि गळ्यात 2 घाल, आणि ज्या महाराजांच्या दर्शनाला आलेस त्यांचं शेवटचं दर्शन घे आणि मग सती जा, जशी आज्ञा म्हणली. आता उचला म्हणल्यावर गाव असते का नाही? तिरडी रचली. तिरडी माहित आहे सगळ्यांना. चित्ता गाणगापूरला जाणाऱ्यांनी महासतीचा कट्टा कोणी बघितलाय का? जरा हात वर करा. ठीक आहे, आत्ता जावा. ती जागा आहे तिच्या नवऱ्याला ठेवलेली. पूर्वी लोकवस्ती नव्हती तिथं, त्यामुळे मशानभूमीच होती तिथं नदीच्या काठाला. तिथं चित्ता रचली तिच्या नवऱ्याची. आणि इथं सौभाग्य अलंकारात जायला लागते का नाही सती? स्त्रियांनी साडी चोळी काकणं गाठली, हिनं स्त्रियांना वाण दिला, स्त्रियांनी वाण दिला. आता त्या काळातली पद्धत म्हाताऱ्या माणसांना माहित होती की सतीबरोबर 5 पावलं चाललं सामान्य माणूस तरी त्याला पुण्य यायला लागायचे. आणि ही 16 वर्षाची मुलगी सती चालल्या म्हणल्यावर सगळं गाणगापूर गाव लुटलं. आणि मध्येच गेल्यावर तिच्या ध्यानात आलं की म्हणले मला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आता महाराज म्हणजे कोणतं महाराज? नरसिंह सरस्वती. लोक म्हणले बाळ महाराज मठात नाहीत म्हणले, संगमावर आहेत तर जायचं आहे म्हणले. आता शेवटची इच्छा कोण नाही म्हणलं का? बाळ म्हणले लवकर जावे आणि येऊया, वेळ होत जाय. सगळं गाव संगमावर गेलं, गाणगापूर गाव. महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज माऊली ध्यानच होते. त्यावेळी बी होते, आत्ताही आहेत आणि पुढेही राहणार. ध्यानच होते. लोकांनी तिथनं सांगितलं जावळ म्हणजे
पडदिशी तू दर्शन घे आणि लगेच या आपण जाऊया. मुलगी सौभाग्य अलंकारात होती, आली, महाराजांना दंडवत गाठलं तिनं. दंडवत गाठल्यावर काकडं भरलेली होती. खळखळ आवाज होणार का नाही? आवाज झाल्यानंतर महाराजांनी समोर बघितलं तर सौभाग्य अलंकारात मुलगी. आशीर्वाद दिला महाराजांनी, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. वाचलंय कुणी त्याने हात वर करा. सत्य आहे का माऊली? हा, एकही शब्द मी खोटा सांगत नाही. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ म्हटल्यावर मुलगी ताडदिशी उठली. तवर ज्ञानी माणसं पडत आली. तवर मुलीने प्रश्न केला, महाराज कसं शक्य आहे म्हणले. काय झालं महाराज म्हणले? अहो म्हणले माझा नवरा मेलाय, प्रेत चित्तेवर ठेवलंय आणि शेवटचं तुमचं दर्शन घेऊन मी सती चालल्या म्हणले आणि मला सौभाग्यानं अष्टपुत्र कसं होणार म्हणले. त्यावेळी भगवंताने काय सांगितलंय, 32वा अध्याय वाचा आणि बघा. माझ्या मुखातनं गेलेला शब्द कधी खोटा होणार, तो त्या ईश्वराला खरा करावा लागेल. वर बोट दावलं पण ईश्वर स्वतः होते. घेऊन या म्हणले प्रेत. कार्यकर्ते असतील का नाही पूर्वी? आता आहेत का नाही? तशी पूर्वी बी होती. पोरं गेली, ढासळलं, त्याला लागते बिकते म्हणायची काय गरज नव्हती. तिरडी पळवत आणली. बघायला जनसमुदाय होताच. समोर ठेवली तिरडी. ठेवल्यानंतर महाराजांनी सांगितले की त्याचा दोर तोडा. दोर म्हणजे माहीत आहे का? सुतळीनं बांधलेलं असतंय. ते दोर तोडलं. महाराजांच्या सेवेला ब्राह्मण कुटुंब होते. त्यांना सांगितलं की तीर्थ प्रोक्षण करा. चरण तीर्थ होतं. शिंपडलं. ते हाय तसंच होतं. बायको बी त्याच्या समोर होती. आणि पुन्हा मात्र महाराजांनी नुसतं अमृत दृष्टीनं पायापासून डोक्यापर्यंत नजर टाकल्या टाकल्या ताड दिशी ती उठून बसलं. वस्त्र खाली पडलं. बायको समोर. मला काय झालंय, असं काढलं आणि हे लोक का जमली ती काय झालं ह्याचं सुद्धा स्मरण झालं. त्या बिचाऱ्यानं बाजूला नेलं, कपडे बिपडे दिली, समजून सांगितलं. आता मेलेलं प्रेत जिवंत केल्यानंतर काय शंका राहतात का हो? त्यावेळी मी तिथं एक ज्ञानी माणूस होता. मी त्याला ज्ञानी म्हणतो. त्याच्यामुळं आपल्याला निष्ठा कळते गुरुचरित्रात. शब्द न शब्द जरा गांभीर्याने घ्या. त्यानं विचारला प्रश्न. महाराज म्हणले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. देव होते, त्यांना काय अवघड विचार म्हणले. मनुष्य देहात महाराज असल्यामुळं तो देव मानत नव्हता. त्यानं विचारला प्रश्न. महाराज हा मुलगा दिवसा मेला नाही, ह्यानं आत्महत्या केलेली, ह्याची हत्या झालेली, विधीच्या नियमानुसार हा मेलेला असताना तुम्ही ह्याला जिवंत कसा, म्हणजे विधीला बदलणार तुम्ही कोण, ही त्याला विचारायचं. त्यामुळं भगवंतांनी काय सांगितलं बघा. ह्याच्या आधी ह्या 32व्या अध्यायात आपण सगळ्यांनी एक बोध घ्या ज्ञानाचा, की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की देवाच्या पुढे गेलं की देव मला दिसतो आणि देव माझ्याकडे बघतो. वाटतं का नाही? ढकलत जावा, पैसे देऊन जावा, वसिल्यानं जावा, होतंय का नाही प्रत्येकाच्या जीवनात? तर ह्यातनं एक बोध घ्या माऊली. देवाचं आपल्यावर लक्ष आहे का? कधी बघितलंय का आपण? जरा बोला की. ही मात्र 32व्या अध्यायातनं शिका. महाराजांची मुलीची भेट कुठं झाल्या? ह्याच्या आधी कुठं झाल्या का? त्यावेळी त्याला म्हणल्या ऐक उत्तर. परमेश्वराचं माऊली लक्ष कुठं असतंय हे आपण शोधा 32व्या अध्यायातनं. हे बाळ म्हणले, त्या मुलीकडे बोट दावलं, हे बाळ म्हणले माहूरगडातून निघल्यापासून कुठलं लक्ष होतं? भाव चांगलं ठेवा, परमेश्वराचं लक्ष सदैव असतंय. हे बाळ म्हणले माहूरगडातनं निघल्यापासून एकच ध्यास घेऊन निघलं होतं की माझा पती मी निरोगी करून घेऊन. हा तिचा दरड भाव बघून मी ह्या प्रेताला म्हणले, ती मुलाला म्हणले ह्याच्या ह्या जन्मातला विषय संपलाय म्हणले. पण ह्या मुलीची निष्ठा बघून म्हणले मी ह्याला ह्याच्या पुढच्या जन्मातलं 30 वर्षाचं वय सुद्धा आहे त्याच्यात, 30 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाकडून म्हणले. ते स्वतः म्हणलेले नाहीत, वय ब्रह्मदेवाकडून उसणं दिलेलं आहे म्हणले. आणि इथून पुढं हा 30 वर्ष निरोगी शरीरानं राहील. भगवंताचं लक्ष माऊली. आपण ज्यावेळी तीर्थक्षेत्राला निघतो तेव्हापासून असतंय. फक्त सात्विकतेतनं जावा. आजकाल फॅशन झालंय. देवाला म्हणून निघायचं, धाब्यावर गाडी आधी बारमध्ये घालायची, प्यायचं, धाब्यावर गाडी न्यायची आणि देवाला जायचं बोंबलत, आणि ॲक्सिडेंट झाला की बोंबलायचं. देवाला जाणाऱ्याचा आत्मा ही झालं ॲक्सिडेंट. देव करतो का ॲक्सिडेंट? कशाला जाता? खाणाऱ्या पिणाऱ्याने जाऊ नका, खावा आणि प्या, तिथनंच जावा. ॲक्सिडेंट म्हणतं तर वाचेला. खाणाऱ्या पिणाऱ्याने जाऊन उपयोग होणार? देव देतील का लक्ष अशावर? तर माऊली आपण भाव ठेवलं तर आपल्याकडे परमेश्वराचं लक्ष आपलं कायमस्वरूपी असतं. ही मान्य होणारा अध्याय 32व्या. मग मात्र महाराजांचा महिमा
दाही दिशेला हुंकार का नाही. आता म्हणून याच्यातनं बोध घ्या, आपल्यावर संकट येणार टळणार आहे का कोण? तर माऊली असं बी आपण मारायचं असतोय आणि तसं बी मारायचं असतोय. जर परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवली तर न होणारी गोष्ट सुद्धा देव शक्य करतील का नाही. पण त्यासाठी निष्ठा आपल्यात असणं गरजेचं होय. लगेच मला असं झालं तसं झालं तक्रारी सांगून उपयोग, अनेक त्रास होऊ देते पण मी तुम्हाला सोडणार नाही. आम्ही शेवटपर्यंत एवढं झालं आणि अजून बी किती जरी संकट जीवनात बघा, गुरु आज्ञा वाचा, अंधश्रद्धेची कारवाई झाली, केसा एवढा दोष असेल तर फाशी द्या म्हणलंय. बघितलंय का ती व्हिडिओ? का तर जिथं दोषी नसतो दुनियाला द्यायची गरज नसती आणि भगवंतावर निष्ठा ठेवावी लागते. आज जगातली कुठलीही ताकद नाही की ही कार्य थांबवणारी. या गोष्टीचा आपण विचार करा माऊली. म्हणून भक्ती मार्गात निष्ठा अनन्य ठेवा. भक्ती कमी करा पण निष्ठा डळमळीत होऊ देऊ नका, एवढंच लक्षात घ्या. आता नियमाप्रमाणे प्रगट रूपातलं कार्य बघायची इच्छा आहे का? होय म्हणताय पुन्हा ग बसताय. तुम्हाला जर बघायचं असेल तर मग इथं गाणगापूर ज्यांनी बघितलं त्यांना मोराळ जर गाणगापूर व्हावं वाटतंय का? तर ह्यासाठी माऊली इथं दैव कार्य तुम्हाला दाखवायला ती तयार, फक्त आपण ती करून घ्यायचं का नाही की तुमच्यावर डिपेंड आहे. आता नामस्मरण मोठ्यानं करायला जमणार का? शक्त्या संचार कोणाचा होतो त्यांनी उभा राहावा. संचार होतो का कोणाचा? संचार होणाऱ्याने पुढे यायचा माऊली. आता ह्या शक्त्या संचार होऊन यांना महाराजांनी त्या आसुरी आत्म्याला शासन द्यावी इच्छा आहे का? जरा बोला. जर शासन द्यायचं म्हणलं तर तुम्ही सगळेजण काट्या मारून होऊन चालणार नाही. ह्याला नामस्मरण किती मोठं विज्ञान युगात त्रास देतं की बघायचं आहे का उघड्या डोळ्यांनी? की जर बघायचं असेल तर आमची सेवेकरी नामस्मरण करतील, त्यांच्या पाठीमागे नामस्मरण करा, एवढ्या शक्ती आहे त्या. जर तुम्ही नामस्मरण नाही केलं तर ही कार्य देव दावणार नाहीत. आम्हाला दोष देऊन चालणार नाही. आम्ही बी आता लय तुम्हाला दाखवायच्या पंथीत पडणार नाही. तुमचं जर नामस्मरण वाढलं तर ही आसुरी शक्त्या नामस्मरणाचा एवढा त्रास होतो की कानावर हात ठेवते, ती दनादन उड्या मारते, ती बघायला मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.